बहीण योजना महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तिसऱ्या हप्त्यासंदर्भात व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। योजनेचे जे पैसे तुम्हाला इथून पुढे मिळणार आहेत कंटिन्यू, या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय आणि महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चला सबस्क्राइब करून ठेवा चॅनल, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सप्टेंबरचा तिसरा हप्ता महिलांना मिळालेला नाही। आज 1 ऑक्टोबर आहे आणि 30 तारखेपर्यंत महिलांनी वाट पाहिलेली आहे, पण 30 तारखेलाही महिलांना पैसे आलेले नाहीत। तसं तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनं या ठिकाणी सांगितलं होतं की 29 तारखेला सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याचे म्हणजे सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते मिळून जातील, पण या ठिकाणी सप्टेंबरचे पैसे महिलांना आलेले नाहीत। आज 1 तारीख आहे, 1 ऑक्टोबर आहे, सप्टेंबरचे पैसे आलेले नाहीत। बऱ्याच महिला अशा आहेत त्यांना पैसे आलेले नाहीत आणि या ठिकाणी मी वैयक्तिक माझं देखील सांगते, मलाही तिसऱ्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत। ज्यावेळेस पैसे पडतील त्यावेळेस मी नक्की तुम्हाला सांगेल की पैसे आलेले आहेत। तर या अगोदर मला दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच 3000 रुपये जमा झालेले आहेत, पण तिसऱ्या हप्त्याचे जे 1500 रुपये येणार होते, सप्टेंबरचे जे पैसे येणार होते ते आलेले नाहीत। पण बऱ्याच अशाही माझ्या ओळखीच्या महिला आहेत ज्यांचे फॉर्म मी भरलेले होते, त्यांना 3 महिन्याचे पैसे म्हणजे सप्टेंबरचे पैसे देखील आलेले आहेत। जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500 आणि सप्टेंबरचे 1500 अशा प्रकारे 3 महिन्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला 25 तारखेलाच ट्रान्सफर झालेले आहेत। त्यांनी मला फोन करून देखील सांगितलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरलेला होता त्याचे पैसे माझ्या अकाउंटला जमा झालेले आहेत। त्यांना सप्टेंबरचे पैसे आले पण मला आले नाहीत। तुमच्याप्रमाणेच मलाही पडलेला प्रश्न आहे आणि मला जो प्रश्न पडलेला आहे तोच तुम्हालाही पडलेला आहे की जर तुमच्या जवळच्या व्यक्तींना पैसे आले असतील, सप्टेंबरचे तिसरा हप्ता आला असेल, तर तुम्हाला हा हप्ता का आला नाही। तर या ठिकाणी हप्ता नाही आला तर काय करायचं आहे तेही आपण जाणून घेणार आहोत। हप्ता नाही आला तर पुढची प्रोसेस काय असणार आहे या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना देण्यात येतील असं आदिती तटकरे मॅडमनं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पहा, हे त्यांचं ट्विट देखील तुम्ही पाहिलेलं असेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे 25 तारखेपासूनच पाठवायला सुरुवात झालेली होती आणि 25 तारखेला 34,388 महिलांना पठवले आहे। 26 तारखेला 38,98,000 महिलांना पैसे पाठवलेले आहेत। त्याचबरोबर इथं 29 सप्टेंबरला 34,74,116 महिलांना पैसे पाठवलेले आहेत। 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना पैसे 29 तारखेपर्यंत आलेले आहेत। मग आता पहा, या अगोदर जो लाडकी बहीण योजनेचा पहिला 2 हप्ते होते त्यामध्ये 1,60,00,000 महिलांना पैसे आले होते असं सांगितलं होतं, पण त्यानंतर पुन्हा महिलांनी 1 कोटी महिलांनी जवळपास नोंदणी पुन्हा केलेली आहे। मग आता हे 1 कोटीच महिलांना आता पैसे आलेले आहेत। बाकीच्या 1 कोटीपेक्षा जास्त ज्या महिला आहेत त्यांना तिसरा हप्ता आलेला नाही। तर हा तिसरा हप्ता त्यांना कधी येणार आहे या संदर्भात सरकारने माहिती दिलेली आहे। आणि इथं यवतमाळची देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। यवतमाळ या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बँका आणि महिलांमध्ये वारंवार संघर्षाची परिस्थिती उद्भवत आहे। बहुतांश महिलांना बँकेत खाते काढल्यानंतर KYC न केल्याने अर्ज भरूनही असंख्य महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळालेला नाही, त्या लाभापासून वंचित आहेत। त्याचमुळे पहा, अशा प्रकारे बँकांपुढे गर्दी होत आहे महिलांची KYC करण्यासाठी या ठिकाणी। आणि तुमची जरी KYC पूर्ण नसेल तर तुम्ही करून घ्या, कारण त्याशिवाय खात्यामध्ये पैसे येणं अशक्य आहे। त्याचबरोबर आधार DBT लिंक आहे का हे देखील चेक करा। लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा, वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असतील तर आधार DBT लिंक करा, जेणेकरून पैसे येतील। DBT लिंक म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। सरकार जे काही पैसे, जी काही रक्कम विविध योजनांच्या माध्यमातून जनतेसाठी पाठवत असते ती डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून पाठवत असते।
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करत असते, त्यामुळे DBT लिंक असणं गरजेचं आहे. ते नसेल तर पैसे येणार नाहीत. हा मुद्दा क्लिअर झाला. या ठिकाणी पहा, तिसऱ्या हप्त्याचे पैसे 25 तारखेपासून वाटप सुरू होतं आणि 29ला पैसे 29पर्यंत पैसे आलेले आहेत. 30 तारखेला देखील पैसे आलेले आहेत. पण या ठिकाणी 1 कोटीच महिलांना पैसे आलेले आहेत आत्तापर्यंत. बाकीच्या ज्या 1 कोटीपेक्षा जास्त महिला आहेत त्यांना तिसरा हप्ता आलेला नाही. तिसरा हप्ता सरकारकडून आता सप्टेंबरचा तिसरा हप्ता तर कधी येतो हा तुमचा प्रश्न, माझा प्रश्न सेम आहे. कारण सप्टेंबर संपलेला आहे, आता ऑक्टोबर लागलेला आहे. ऑक्टोबरचे पैसे आता दिवाळीचे पैसे जे आहेत ते आपल्याला अगोदरच मिळणार आहेत असंही सांगितलेलं होतं. मग आता सप्टेंबरचे पैसे मिळतील का नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की आनंदाची बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा. पण या महिलांना लाभ मिळणार नाही. ज्यांची KYC असणार नाही, आधार DBT लिंक असणार नाही, त्यांना तर हे पैसे मिळणारच नाहीत. तिसरा हप्ता जमा करण्यात आला सरकारकडून. मग हा हप्ता नेमका कुठं गेलेला आहे? बँकेमध्ये पैसे आलेले आहेत, महिलांच्या अकाउंटला हे पैसे कसं काय आलेले नाहीत हा प्रश्न खूप मोठा आहे. सरकार तर म्हणत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवलेले आहेत. ज्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या 2-3 दिवस अगोदर पैसे पाठवले त्याचप्रमाणे 25 तारखेपासून हे पैसे तिसऱ्या हप्त्याच्या महिलांना मिळालेले आहेत. पण 1,500चा जो हप्ता आहे जवळपास खूप जास्त महिला आहेत त्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. 4,500 रुपये मिळाले असतील, पण 1,500चा जो तिसरा हप्ता आहे तो बऱ्याच महिलांना मिळालेला नाहीत. आणि काही महिला अशाही आहेत, तुम्ही कमेंटमध्ये व्हिडिओच्या पाहू शकता की अशा महिला खूप जास्त आहेत की त्यांना 1 रुपयाही आलेला नाही. मग ही योजना खरंच प्रत्येक वंचित किंवा खरंच लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचत आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतः आदिती तटकरे मॅडम त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की 29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार. 1,500 रुपये त्याचबरोबर 4,500 रुपये सर्व महिलांना 29 तारखेपर्यंत येतील. 29 तारीख गेलेली आहे, 30 तारीख देखील गेलेली आहे, आज 1 ऑक्टोबर आहे, तरी पण पैसे आलेले नाहीत. आता उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील का कधी पैसे येतील हे सरकारनं स्पष्ट केलेलं नाही. सरकार तर म्हणत आहे पैसे आले, पैसे पाठवले, पण पैसे अकाउंटला महिलांच्या जमा झालेले नाहीत. तर आता तुम्हाला काय करायचं आहे? पैसे आले नसतील तिसऱ्या हप्त्याचे तर सरळ एक काम करायचं आहे. त्यामध्ये पहा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जरी तुम्हाला 1,500 आले नसतील किंवा 4,500 रुपये आले नसतील तर जो आपल्याला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि सरळ त्या ठिकाणी तक्रार करा की लाडकी बहीण योजनेचा जो 29 सप्टेंबरला येणारा तिसरा हप्ता होता तो आत्ता मिळालेला नाही. त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अगोदर जे नारी शक्ती दूत ॲप होतं त्या ॲपवरती, नाही तर या ठिकाणी पहा पोर्टल होता, पोर्टलवरती तुम्हाला एक नंबर पाहण्यास मिळतो. आत्ता सध्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हे फॉर्म भरण्या सुरू होतं, पण 30 तारखेपर्यंतच हे फॉर्म भरण्यासाठी महिलांना मुदत दिलेली होती. आणखीन सरकारकडून स्पष्ट केलं गेलं नाही की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू आहेत की बंद आहेत, पण हे कायमस्वरूपी सुरू असणार असं आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं होतं. त्यामुळे पहा, हप्ता आला नसेल तिसरा तर सरळ हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.